पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये पहिला खंड आपण पूर्ण केलेला असून दुसऱ्या खंडाची माहिती घेत आहोत. ह्या दुसऱ्या खंडामध्ये प्रामुख्यानं बुद्धाच्या काळामध्ये धम्मदीक्षेची जी काही मोहीम सुरू झाली त्याची महत्त्वाची वर्णने दिलेली आहेत. नुसती ती यादी जरी चालली तरी आपल्यातून पुष्कळ काही पाहायला मिळेल. बाबासाहेबांचे भाग असे केले आहेत की पहिले परिवाजक जे होते ते हे भिक्षू झाले. त्यांना त्यांनी टायटल दिलं आहे उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा. त्यामध्ये पंचवर्गीय भिक्षू आहेत, यश आणि त्याचे मित्र आहेत, पुढे काश्यप बंधू जे त्या काळामधले जटिल साधू म्हणून वावरत होते त्यांचा विचार केलेला आहे. सारीपुत्त मोगललाल जे ब्राह्मण होते पंडित तेही बुद्धाचे शिष्य आले त्यांची माहिती दिलेली आहे. अनाथ पिंडकाच्या दीक्षेची माहिती आहे. राजा बिंबिसाराच्या दीक्षेची माहिती आपण बघितलेली आहे. आज आपल्याला राजा प्रसेनजी त्यांची धम्मदीक्षा पाहायची आहे. त्यामध्ये काही मूलभूत तत्व आलेली आहेत. पुढे मात्र अशी फार मोठी यादी आहे की जीव किंवा वैद्याची धम्मदीक्षा आहे. रठ्ठपाल नावाच्या एक सामान्य माणसाची धम्मदीक्षा आहे. पुढे चालून शुद्धोधनाची भेट घेतली आपल्या वडिलांची त्यांच्या दीक्षेचा समारंभ आहे. यशोधरा राहुल यांची भेट घेतली बुद्धांनी त्यांनी धम्माचा स्वीकार केला त्यांच्या दीक्षेची माहिती आहे. शाक्य ज्या काळामधले बुद्ध होते त्यातल्या अनेक लोकांनी धम्मदीक्षा घेतली त्याची माहिती याच्यामध्ये आलेली आहे. बुद्धाला गृहत्यागी करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बुद्धाने तिकडे काही लक्ष दिलं नाही. त्यांची ती धम्मदीक्षेची मोहीम चालूच राहिली. त्या काळामध्ये ग्रामीण भागात जे राहत होते अशा खेडवळ ब्राह्मणांनाही त्यांनी दीक्षा दिली. उत्तरावतीच्या ब्राह्मणांना दीक्षा दिली. ओपाली नावाच्या नाव्याला दीक्षा दिली. सुनीत नावाच्या भंग्याला दीक्षा दिली. सोपाक आणि सुपिय नावाच्या अस्पृश्यांना दीक्षा दिली. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना दीक्षा दिली. महारोगी ही सुप्रबुद्धाला दीक्षा दिली. त्यानंतर स्त्रियांच्या दीक्षेची मोहीम त्यांनी आखलेली होती. त्यामध्ये महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांच्या दीक्षेचा समारंभ आहे. चांडालिका ही जी मातंग समाजाची मुलगी होती तिच्या दीक्षेचा समारंभ आहे म्हणजे माहिती आहे. पुढे पतित आणि गुन्हेगार यांनाही बुद्धाने दीक्षा दिली. त्यात एक आहे उडाणटप्पूच्या दीक्षेची माहिती आहे. अंगुलीमालसारख्या प्रसिद्ध दरोडेखोराची माहिती आहे. तो हिंसकही होता आणि दरोडेखोर नव्हता हिंसक होता तो. त्यानंतर इतर गुन्हेगारांच्याही दीक्षेची माहिती आहे. तर हे सारं बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहिलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. प्रत्येक मनुष्य असल्यामुळं त्याचं मन आहे आणि मन हे साधन त्यानं वापरलं तर तो स्वतः सर्व सुखाच्या अवस्थेत पोहोचून जातो. म्हणून माणसामध्ये भेद करायला जागाच नाही. त्याचं सामाजिक परिस्थिती काय प्रतिष्ठा काय त्याला काही किंमत नाही. तो दिसतो कसा आहे कसा यालाही काही किंमत नाही. तो फक्त त्याचा आकार आहे. आकारा प्रकाराला किंमत नाही. त्याची जीवन पद्धतीलाही किंमत नाही. खरी किंमत माणसाला आहे त्याच्या मनावरून. आणि या मनाला योग्य प्रकारे जर प्रशिक्षित केलं तो मनुष्य कुठल्याही प्रकारचा असो तो सर्व सुखाच्या अवस्थेत गेल्याशिवाय राहणार नाही. ही बुद्धाच्या धम्मदीक्षे पाठीमागची मुख्य भूमिका होती. म्हणून व्यवहारामध्ये जेवढे मतभेद आहेत भेदाभेद आहेत उच्च नीचता आहे जाती व्यवस्था आहे तिथं वर्ग पद्धती आहेत श्रीमंत गरीब आहेत नाना प्रकारचे जे भेदभाव माणसामध्ये आहेत ह्या भेदभावामुळं मनुष्य एकमेकाशी योग्य पद्धतीनं वागत नाही. माणसासारखा वागत नाही. त्या भेदाच्या नजरेनं तो त्याकडे पाहतो तसा वागतो. कोणी खालच्या जातीचं असेल
तर मनुष्य त्याच्याकडे खालच्या नजरेनं पाहते. तो कसा आहे ते महत्त्वाचं नाही, त्याची जात खालची आहे ना याला माहीत ना, तो त्या नजरेनं पाहिजे. अशा तऱ्हेनं मनुष्य आपल्या वागण्यातून दुःख निर्माण करतो, वागण्यातून अन्याय निर्माण करतो. आणि हे सारं जगत असताना त्याला त्याची जाणीव सुद्धा नाही, कल्पना सुद्धा नाही की आपण काय करतोय ते. त्याला वाटतं नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. असेच जगतात माझ्या आसपासचे लोक. म्हणजे हे त्या वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम आहे, त्याचा हा एक प्रकारे गुलाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेमध्ये तो जगतो. म्हणजे ज्या वातावरणात मनुष्य जगेल त्या वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम झाला असतो. त्याचं मन त्या पद्धतीनं काम करायला लागलेलं असतं. ते एक सवय होते आणि त्या सवयीचा मनुष्य गुलाम होतो. हॅबिट फॉर्मेशन सामान्य गोष्ट नाही. मनुष्य गुलाम होतो सवयीचा. सवयी कशा लागतात? विशिष्ट वातावरणामध्ये पुन्हा 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 तसंच वागलेलं, पुन्हा पुन्हा ती गोष्ट केली की आपल्याला सवय लागते. हा सवय हॅबिट फॉर्मेशनचा मुख्य अर्थ आहे. अशा चुकीच्या वागण्याच्या सवयी समाजाला लागलेल्या आहेत, चुकीचा विचार करण्याच्या सवयी समाजाला लागलेल्या आहेत. मनुष्य हा बाहेरून दिसतो ते महत्त्वाचं नाही, शेवटी त्याचं मनच महत्त्वाचं आहे हे माणसाला कळत नाही. म्हणून मानवी समाजामध्ये दुःख आहे, पिळवणूक आहे, अन्याय अत्याचार आहे. हे अचूक सत्य बुद्धाशिवाय कोणी जाणलेलं नाही. अचूक सत्य. शेवटी सुखाचा अनुभव घेतो कोण? मन. दुःखाचा अनुभव घेतो कोण? मन. त्यामुळं शरीराच्या इंद्रियांना सुख लाभतं, पण त्याचा अनुभव शेवटी मनाच्या माध्यमातून होतो आणि त्या शरीराला काहीच कळत नाही. ते फक्त मीडियम आहे, ते एक वायर आहे. त्यातून वाहणारी वीज महत्त्वाची आहे, वायरला महत्त्व नाही. लहान असेल मोठी असेल कुठल्याही रंगाची असेल, वायर महत्त्वाची नाही. ती फक्त वाहक आहे, इट्स मीडियम, एक साधन आहे. त्याप्रमाणे शरीर माणसाचं साधन आहे, ही बुद्धाची भूमिका आहे. मन हे त्याचं मुख्य अस्तित्व आहे. आणि ह्या मनाची जडणघडण कुठल्याही माणसाला करता येते. या मार्गानं कुठल्याही माणसाला जाता येतं. ज्याचं मन आहे तो मनाच्या मार्गाने जाणारच, त्याला तुम्ही रोखू शकत नाही. आणि त्या मनाच्या मार्गाने तो गेला तर मनामध्ये जी काही सर्वात श्रेष्ठ साध्य करण्याची शक्ती ती त्याला मिळणारच. त्याच्या बाहेरच्या असण्याचा काही परिणाम नाही त्याच्यावरती होऊ शकत. ही बुद्धाची समता आहे. बुद्ध समतेला का म्हणतात? त्याचं कारण हे आहे. म्हणून सर्व प्रकारचे भेदाभेद जे निर्णय धर्मांनी निर्माण केलेले आहेत, समजुतीने निर्माण केलेले आहेत, परंपरांनी निर्माण केलेले आहेत, धर्मग्रंथांनी निर्माण केलेले आहेत, हे सारे बुद्धाच्या दृष्टीनं टाकाऊ आहेत. काही अर्थ नाही त्यांना. आणि ह्या साऱ्या गोष्टी माणसाच्या दुःखाचं कारण असं बुद्धानं म्हटलेलं आहे. यू हॅव क्रिएटेड युअर सॉरो. मनुष्य काय म्हणतो? तूच करता आणि तूच करविता. बोंबललं सारं करतो स्वतः आणि बोट दाखवतो दुसऱ्याकडे. हा किती मोठा अज्ञान आहे ते पहा. आणि ह्या अज्ञानाचा सर्वात मोठा बळी कोणता? भारतासारखा देश आहे. इथे माणसाला जबाबदारी अजिबात वाटत नाही. तो जसा वागतो ना, देवाने केलं, तो करतो सर, मी काही करत नाही. म्हणजे आपण दुःख निर्माण करतो, आपण वाईट वागतोय, आपण स्वतःला त्रास करून घेतोय, दुसऱ्याला त्रास देतो आहे, याची पर्वाच नाही, जाणीवच नाही, त्याला समजतच नाही. म्हणजे आपल्या मनाचा वापर करण्यातली पहिली पायरी त्याला कळतच नाही. कोणती पहिली पायरी सांगितली मी? टू बी अवेअर ऑफ ओनसेल्फ. स्वतःच्या बद्दल जागं राहणं, ती जागरूकता ही माझी पहिली ताकद आहे. या ताकदीचीच माणसाला जाणीव नाही. हे इतकं विचित्र आहे बा. आणि बुद्धाने नेमकं त्याच्यावरती जोर दिला की तू कोणते भेद करता? कोणाला म्हणता हा धर्म तुला म्हणजे तू या धर्मामध्ये हे करू शकणार नाही, ते करू शकणार नाही. त्या अस्पृश्याला म्हणता तुम्ही शिकू शकत नाही, तुम्ही धर्माचं काही करू शकत नाही, आहे तेच करा. हे भेदाभेद जे केलेले आहेत, हा मनुष्यानं माणसावरती केलेला सर्वात मोठा अन्याय आहे.
जेव्हा न्याय अन्यायाची गोष्ट येते तेव्हा न्यायाची व्याख्या करणं अवघड जातं शास्त्रज्ञांना आणि विचारवंतांना. बुद्धानं ती न्यायाची व्याख्या केलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये. न्याय केवळ दुसऱ्याला दिला जात नाही, न्याय स्वतःला करावा लागतो स्वतःच्या बाबतीपासून. तिथून न्यायाची सुरुवात होते. आणि आपण नेहमी न्यायाचा विचार करतो दुसऱ्याच्या बाबतीमध्ये, स्वतःबद्दल काय. ज्याला स्वतःवरती आपण अन्याय करतो हे कळत नाही, तो दुसऱ्याच्या बद्दल न्यायाची भूमिका कशी घेऊ शकेल. इतका माणसाच्या मनाचा गोंधळ झालेला आहे. आणि म्हणून या विविध प्रकारच्या ज्या दीक्षा बुद्धानं दिल्या लोकांना, त्यामध्ये प्रामुख्यानं बुद्धाचा हा दृष्टिकोन प्रगट झालेला आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या ग्रंथाचं अलौकिक महत्त्व आहे. साऱ्या भारतीयांना नीट विचार करायला शिकवण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून त्याचा यावत भारतीय माणसामध्ये प्रचार झाला पाहिजे. जाती धर्माच्या साऱ्या मर्यादा तोडून त्याचा प्रचार झाला पाहिजे, ही माणसाची खरी गरज आहे. आणि त्या ग्रंथाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाबासाहेबांनी काय देणगी दिली आहे या समाजाला, या देशाला, अलौकिक आहे. विचार करता येत नाही, याच्या पलीकडची आहे ते. आणि त्याची जर आपल्याला किंमत नसेल, त्याची गरज वाटत नसेल, ते हे आपल्याला हवंसं वाटत नसेल, तर मग आपलाही प्रॉब्लेमच आहे असं म्हटलं पाहिजे ना. आज तरी बाबासाहेबांच्या साऱ्या अनुयायांचा हाच प्रॉब्लेम आहे. बाबासाहेबांना कळतच नाही, त्यांनी काय केले तेही समजत नाही. फक्त जयघोष करायचा, समारंभ करायचे, नाचायचं, उड्या मारायच्या, गायाचं वगैरे, बस संपलं. आंबेडकराईट हे जे करायचं कामाचं जे आहे ते मात्र कुणी करत नाही. तर ह्या प्रसेनजिताची अवस्था तशा प्रकारची होते. म्हणून भगवान बुद्धाची प्रसिद्धी ऐकल्यानंतर हा प्रसेनजित राजा गेला. तो कोसल राजाचा राजा होता. त्या काळामध्ये अनेक राजे अनेक गोष्टी करायचे आपलं राज्य टिकवण्यासाठी. हाही कधी ब्राह्मणांच्या नादी लागून त्याने यज्ञसुद्धा केले होते. परंतु जसं ब्राह्मणाच्या नादी लागून यज्ञ करत होता राजा, तसं तो बुद्धालाही भेटायला जात होता, इतर संन्यासांनाही भेटायला जात होता. तर तेव्हा ही काही बंदी नव्हती. आधुनिक काळामध्ये मनुष्य फार बंदिस्त झालेला आहे. त्यानं आपले कोंडवाडे हे त्याच्या सीमा कुंपणा पक्की केलेली आहेत. म्हणून बौद्ध लोकांचा कार्यक्रम असेल तर इतर धर्माच्या माणसांनी तिथे जायचं नाही, बंधन आहे ते. ख्रिश्चन लोकांचा कार्यक्रम असेल, इतर माणसांनी तिथे जायचं नाही, हा आहे ना प्रकार. इतकंच नाही तर हिंदू धर्मामध्ये जातीमध्ये सुद्धा कुंपणं आहे तेवढीच. अमुक जातीचा कार्यक्रम असेल तिथे जायचं नाही, हा आहे ना प्रकार. म्हणजे काय माणसाने विचित्र गोष्टी करून ठेवल्या का. जिज्ञासा नाही, जाणण्याची इच्छा नाही, खरं कुठे पाहण्याची इच्छा नाही. जाईल मी तिथे, काय बघ ऐकलं तर खरं, योग्य आहे की अयोग्य आहे समजेल तर खरं. म्हणजे हे एक तर जाण्याची इच्छा नाही, आणि दुसरी गोष्ट जे ते कार्यक्रम करणारे असतात त्यांची अपेक्षा असते की दुसरा यायला नको, म्हणून त्यालाही बनते. म्हणून मस्जिदमध्ये हिंदूनं जायचं नाही, मंदिरामध्ये मुसलमान जायचं नाही, आहे ना प्रकार बंद. म्हणजे माणसानं इथपासून एकमेकाशी अन्याय करायला सुरुवात केली. ओपननेस नाही, समजून घेणं नाही, जाणणं नाही, आपल्या कुंपणामध्ये जगायचं. मग ह्या कुंपणाची पुढे फार कुंपणं झाली. संघटना निर्माण झाल्या, संस्था निर्माण झाल्या, बौद्धांच्या तर खूप निर्माण झाल्या. प्रत्येक संघटनेनं आपले कुंपण घालून कोंडवाडा निर्माण केला. त्याच्याशी काही लोक बांधील झाले. आता अरे तुम्ही तिकडे जायचं नाही, धर्माचा कार्यक्रम आपण इथेच करू. तिकडे जायचं नाही, धर्माचा कार्यक्रम आपण इथेच करू, आहे ना प्रकार. हे शहाणपण आहे. एवढं अज्ञान या देशामध्ये आज पाहायला मिळत आहे. थिंक अबाउट दिस. इट्स व्हेरी सिरियस थिंग, व्हेरी व्हेरी सिरियस. आम्ही बुद्धिमान म्हणतो, शहाणे म्हणतो, पण आपल्या बुद्धीची वाट इथेच लागली की किती कोंडवाडे आम्ही निर्माण केले, त्याच्यात अडकून पडलेलो आहोत हे आपल्यालाही कळत नाही. आणि त्याला मी जीवन म्हणतो. त्यातून होतो संघर्ष, वादविवाद, तुझं माझं, आणि दुःखच निर्माण होतं, चांगलं काही निर्माण होत नाही. हा प्रसेनजित त्याच पद्धतीला मनुष्य होता. गेला बुद्धाकडे,
त्यानं काय विचार केला? हात जोडून तो भगवाना म्हटला, बुद्धांना म्हटला, माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्त्यांनी संकटे कशी ओढवते. या बुद्धाची स्तुती करतो तो. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. धर्माचा उद्देश ऐकू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवित दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते. ह्या साऱ्या गोष्टी नष्ट होणार आहेत हे आपण जाणतो, पण मन ज्या पद्धतीने घडलंय त्यातलं काय नष्ट होतं? काहीच नष्ट होत नाही. मनाची एक ताकद आहे, कायम लक्षात ठेवणं. एव्हरीथिंग इज कमिटेड टू मेमरी, आणि ते परमनंट होल्डिंग होऊन बसतं, एकाएकी जात नाही. म्हणून त्या मनामध्ये सुद्धा लोडिंग आणि अपलोडिंग करावं लागतं, अनलोडिंग करावं लागतं. जे ओझं व्हायचं नाही ते टाकून द्यावं लागतं. पण त्यासाठी परत मनाची शक्ती वापरावी लागते. ती आहे एकाग्रतेची शक्ती. तोपर्यंत नाही करता येत. नाही तर आपण खूप ओझं वाहत राहतो. मेमरीमध्ये एखादी गोष्ट कमिट झाली म्हणजे तिला शेल्फमध्ये ठेवली असा त्याचा अर्थ आहे ना, का नाही? यू आर कॅरिंग इट. आणि किती गोष्टी आपण कॅरी करतो प्रचंड. समजा आपला कोणी कळत्या वयामध्ये अपमान केला असेल, आपल्या तोंडात कोणी मांडली असेल, आपण 18 वर्षांची असताना कोणी तोंडात मारली, आपण किती वेळात विसरतो ते? तीच व्यक्ती आपल्याला ज्याला 10 वर्षाची असताना आपल्या तोंडात मारली, ती व्यक्ती आपल्याला 20 वर्षानंतर भेटली, काय आठवतं? काय आठवतं? काय तो वेगळा मनुष्य दिसतो का? आता 10 वर्षात जसं आपण होतो तसं तो राहिलेला नाही, आपणही राहिलेलो नाही. 10 वर्षामध्ये गेली, पूर्णपणे बदल झालेला आहे, पण तरीही ते ओझं आपल्या डोक्यामध्ये आहेच. गाडगावरती लादलेल्या ओझ्यासारखं आपण त्या अपमानाचं ओझं घेऊन चाललेलोच आहोत. 20 वर्षानंतर भेटला परत तेच, 30 वर्षानंतर भेटला परत तेच, आहे ना भानगड? म्हणजे एवढं ओझं मनुष्य आपल्या शरीरामध्ये वावरतो, डोक्यामध्ये वावरतो, आणि त्या ओझ्याच्या प्रभावाखाली तो वागतो. बदल झालाय, परिवर्तन झालंय, सुधारलंय, अगदीच वेगळं घडलेलं आहे, पत्ता नाही त्याला त्याचा. हे माणसाचं अज्ञान आहे. आणि जितकं हे ओझं जास्त असेल तितका मनुष्य नकारात्मक बनतो. स्वतःला आपण तपासायचं, किती नकारात्मक आहोत, किती होकारात्मक आहोत. जितके अधिक नकारात्मक, समजायचं की असं खूप ओझं घेऊन चाललोय आपण, कधीतरी अनलोडिंग करावं लागणार आहे, पण कसं करायचं याचा कोणालाच पत्ता नाही. एकही धर्माला माहित नाही अनलोडिंग काय म्हणतो. लक्षात ना, नो रिलिजन ऑन अर्थ नोज हाऊ टू अनलोड दी सफरिंग. इट्स ओनली बुद्ध हू नोज. हे फार महत्वाचं आहे. हे अनलोडिंग केलं तर जे चांगलं आहे त्या चांगल्याचा आपल्याला चांगलाच अनुभव येत राहील, आपलं जीवन बदलून जाईल, एवढं ओझं कमी होईल, हलके हलके भाऊ, एवढा मोठा परिणाम होऊ शकतो. तर हे राजा बुद्धाशी बोलून दाखवतोय. आणि मग पुढे काय होते ते पहा. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत त्याला म्हणाले, हीन स्थिती जन्मास आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्य पुण्याने लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल.
आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. इथपासून बुद्धाचा उपदेश सुरू झाला. त्यांनी पहिलं काय सांगितलं राजाला? आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपोळा करत असतात. आपण जे जे काही कर्म केलेले आहेत सावलीसारखे आपल्या बरोबर राहतात, सोडत नाहीत. हे मी ओझी वाहण्याच्या भाषेमध्ये बोललो की आपण ते ओझं वाहत राहतो, ते सुटत नाही. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची, म्हणजे पॉझिटिव्ह मेंटॅलिटी. हा त्यातला वेगळा अर्थ आहे. सकारात्मक प्रवृत्ती असली पाहिजे, ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. नकारात्मक प्रवृत्ती कमी झाली पाहिजे, ते अनलोडिंग झालं पाहिजे. आपल्या प्रजाजनांना एकुलता एक मुलाप्रमाणे मानावे, त्यांच्यावर जुलूम करू नये, त्यांचा नाश करू नको. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मानाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. आता ही राजाची कर्तव्य सांगितली आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी राजाची भूमिका निभावत असतो आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीनं असं वागायला पाहिजे. आहे लोकप्रतिनिधीची काही जाणीव? अजिबात नाही. कसं सुख मिळेल, कसं कल्याण घडेल आणि कसे अच्छे दिन येतील, हा फार महत्वाचा भाग आहे. बरं नाही यायचे, करणारा महत्वाचा आहे आणि हेच माणसाला कळत नाही. राजेशाही बळीजावात अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंड पूजा करणाऱ्याने गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचाराच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्याने त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? आता राजा असल्यामुळे ते न्याय आणि अन्यायाची भाषा याच्यामध्ये वापरतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या. पहिली गोष्ट, सकारात्मक मन असलं पाहिजे. सकारात्मक मन असेल तर आपलं आचरण सकारात्मक होतं, अन्याय कमी होतो, इतरांच्या कमी पडण्याची प्रवृत्ती आपोआप वाढते. आणि त्यालाच बुद्धिझम म्हटलं करुणामय हृदय असावं. दलाई लामा म्हणतात कंपॅशनेट ॲक्शन. नेमकी हीच भाषा की समाजानं माणसाशी कसं वागायचं. कंपॅशनेट ॲक्शन, दया करुणा ह्या भावना मनात ठेवूनच वागायचं. ती भावना नसेल तर तिथे वेगळं वागायचंच नाही, थांबायचं, रोकायचं. हा आचरण पद्धतीला फार महत्त्वाचा भाग आहे. याला बुद्ध धर्मात शील म्हटलेला आहे. एक सायंटिफिक आचरण पद्धती आहे, ती नुसती मानण्याची गोष्ट नाही. आणि त्यामधून काय कमी होतं, काय वाढतं याचाही लेखाजोखा आपल्याला पाहावा लागतो. इतकं ते महत्त्वाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट सकारात्मक भावना. म्हणून आपण त्या बुद्धिस्ट युथ एम्पॉवरमेंट संघामध्ये काय म्हटलेलं आहे, मोठा विचार करा म्हटलं ना. मोठ्या मनानं मोठा विचार करायचा. आणि मोठं मन म्हणजे काय? कंपॅशनेट माइंड. मोठा विचार काय? योग्य विचार. अयोग्य विचार करायचाच नाही. तर ह्या साऱ्या गोष्टींशी अशा जुडलेल्या आहेत. एक चांगली उपमा दिली आहे बाबासाहेबांनी. आपण कुठे राहतो? अशा जगामध्ये राहतो की जिथे दुःख आहे, असमाधान आहे, नाराजी आहे, ताणतणाव आहे, नको नकोसं वाटणाऱ्या खूप गोष्टी आहेत. अशी आपली अवस्था. किती उपमा आलेली आहे, फार मजेशीर उपमा आलेली आहे. झाडाला आग लागली तर त्यावर पक्षी कसे राहू शकतील? झाडाला आग लागली तर त्यावरती पक्षी राहू शकतील का?
आपल्या भोवती सारी आग लागलेली आहे, आपण कसे काय राहतो हा त्याचा अर्थ आहे. काही लक्षात आलं? आपल्या भोवती आग लागलेली आहे, आपण तिथे राहतोय, म्हणून आपलं जीवन कठीण झालेलं आहे. काही लक्षात येतं? बुद्धानं कुठल्या कुठे ती माहिती दिलेली आहे पहा, की झाडाला आग लागली तर पक्षी कसे राहू शकतील. आपण ज्या जगामध्ये जगतोय ते जगालाच आग लागली असेल तर आपलं जगणं कसं सुखी होईल. त्या आगीचा विचार करणं फार गरजेचं आहे. आपणही त्याला होणाऱ्यापैकी एक आहोत. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञ समजला पाहिजे. व्याख्या काय आहे? वासना आहे तिथे ज्ञान नाही, ते अज्ञानाच. मग साऱ्या ऋषीमुनींच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील कुठे. प्रत्येक ऋषी वासनेच्याच नादामध्ये गेला, ही तर वस्तुस्थिती आहे. आणि बुद्धाच्या नेमकी उलटी आचरण पद्धती त्यांनी स्वीकारली. हे बाबासाहेब मुद्दा मानून देऊ नजरेस आणून देतात की नुसतेच ऋषीमुनी म्हणून कोणाचं कौतुक करण्यात काही शहाणपण नाही. ते कोणत्या प्रकारचं जीवन जगलंय ते महत्वाचं आहे. जर वासना विकाराने ते पछाडलेले असतील तर त्यांना ऋषी म्हणण्यात काही शहाणपण नाही, एक धोकाबाजी आहे. आणि अशा अनेक ऋषींच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात जे कधीही सरळ नसते, कधी सरळ नव्हते. आपल्याला त्यात खोलात जायची काही गरज नाही. फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे की सकारात्मक भावना नसेल तर आपल्याला पुढे जाता येणं कठीण आहे. आणि की त्यांनी एक मजेशीर गोष्ट पुढे मांडलेली आहे. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे. कोणी आपल्या कर्माचे परिणाम टाळू शकत नाही. धम्म जीवनामध्ये याला सर्वात अधिक महत्त्व आहे. इतर धर्मांच्या जीवनामध्ये याला अजिबात महत्त्व नाही. असा फार मोठा फरक पडतो. बुद्धाची भूमिका अशी आहे की तुम्ही नकारात्मक काम केलं तर तुमच्या मनावरती त्याचा परिणाम टिकून राहतो. नकारात्मकता पक्की होते, सवयी वाढत जाते, आदत बनते. म्हणून नकारात्मक वागणं तेवढ्या पुरतं आहे. त्या माणसापुरतं ते झालं म्हणजे आपण मोकळे झालो असा त्याचा अर्थ अजिबात नाही. तो प्रसंग तिथे संपला, पण तुमच्यावरती त्याचा जास्त परिणाम झाला का तुमची सवय पक्की होण्यामध्ये आणखी हातभार लावला. हे काही लक्षात येतं? त्यामुळं नकारात्मक वागणं फार कठीण आहे. घराघरामध्ये सुद्धा नकारात्मक वागता कामा नये. म्हणून बुद्धांना वाचेची शीलं शिकवली. त्याच्यावरती आपल्या सेमिनारमध्ये मुद्दाम सायंटिफिक एक्सप्लेनेशन केलेलं होतं. सायन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणून ते समजावून सांगितलं होतं की हे सायन्स ऑफ कम्युनिकेशन आपल्याला माहीत नाही, जगात कुणी सांगत नाही. ते हे सायन्स ऑफ कम्युनिकेशन बुद्धानं सांगितलं की आपल्या कर्माचे मालक आपण आहोत. त्याचा परिणाम सुटत नाही, त्याचा परिणाम होणारच. जसं मगाशी आपण उदाहरण बघितलं, 10 वर्षाचे असताना ज्यानं आपल्या तोंडात मारलं तो नंतरच्या 10-20 वर्षानंतर भेटला तरी फळ कोणतं उभं राहिलं? मारल्याची आठवण आली ना. एवढा काळ गेला पण त्या काळाचा काही परिणाम झाला नाही. ते मारल्याचं दुःख आपल्या मनामध्ये कायम राहिलं. म्हणून केलेलं कर्म करणाऱ्याची पाठ सोडत नाही आणि ज्यानं परिणाम भोगलेला आहे त्याची पाठ सोडत नाही. दोघांना ते भोगावं लागतं. आणि म्हणून जबाबदारीनं जगणं मनुष्य म्हणून हे बुद्धाचं पहिलं कथन आहे, पहिली शिकवण आहे की मनुष्य म्हणून जबाबदारीनं जगायला शिका. स्वतःची जबाबदारी, दुसऱ्याची जबाबदारी. जबाबदारीनं कर्म करा, कायेचं वाचेचं मनानं, त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही द्वेषच करत राहिला तर द्वेषजनक स्वभाव होईल आणि तुम्ही सुखानं नाही जगू शकणार. मनात द्वेष भावना आहे. तर हा
कार्यकरण भाव जो बुद्धानं सांगितलेला आहे हा जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही धर्माने सांगितलेला नाही. इतर धर्मांचं म्हणणं काय, आज तुम्ही सुख भोगता दुःख भोगता, मागच्या जन्माचं कर्म आहे. त्यांनी कार्यकरण भाव असं सांगितला. मागच्या जन्मातलं कर्म आहे ते आता तुम्ही भोगता, आता पूर्ण केलं की पुढच्या जन्मात तिचं फळ मिळेल. हे चुकीचं आहे. सायन्सचा हा नियम काय आहे, जिथे घटना घडेल तिथेच परिणाम निर्माण होतो ना. इथे एखादं झाड लावलं ते तिथे उगवणार आहे का, शक्यच नाही. कारण त्याला म्हणतात, हा एक प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, सायन्सच्या भाषेमध्ये प्रिन्सिपल प्रॉक्झिमिटी, जवळीकता. त्यामुळं कारण आणि परिणाम हे एकमेकाशी जुडलेले असतात, जवळ असतात. ते इथे कारण घडेल तिथे परिणाम होईल हे शक्य नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून बाकीचे लोक जे म्हणतात मागच्या जन्माचा परिणाम आहे आणि पुढच्या जन्मात सुख मिळेल, किती खोटं आहे ते, विज्ञानाच्या विरोधात आहे. आणि याच्यावरती लोक विश्वास ठेवतात. जातीवादाचं मूळ ते आहे, अमुक जातीमध्ये जन्मास आला, ते मागच्या जन्माचं कर्म आहे म्हणून त्या जाती जन्मास आला, ही त्यांची भूमिका. इतक्या थापा मारलेल्या आहेत, इतकं खोटं सांगितलेलं आहे आणि ते तपासायची माणसाची ताकद नाही. काही लक्ष येतं आपल्याला. हे बुद्ध शिकवतात प्रामुख्यानं की कार्यकरण भाव, जिथे कारण घडेल तिथेच परिणाम होईल. इथे आग लागली इथे धूर निघेल जाळ निघेल, आग इथे लागली धूर जाळ तिकडे निघाला शक्य नाही. ते दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्सिमिटी ॲट वर्क. काही लक्ष येतं आपल्या. आणि हे अनेक धर्मांना कळत नाही, त्याने ते फेकूनच दिलेलं आहे. मागच्या जन्मात तुम्ही केलं आता या जन्मामध्ये भोगा, या जन्मात केलं पुढच्या जन्मामध्ये भोगा. हा अतिशय विचित्र प्रकार जो आहे त्यांनी सांगितलेला आहे. शहाणपण नाही तिथे, विज्ञान तर नाहीच नाही, आहे फक्त अज्ञान. पण हा बुद्धाचा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्यास अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कर्मे होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया. कारण आपण जे पेरतो तेच आपणास मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारेही मार्ग असतात. शूद्य माणसाला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचा उपयोग करतो. अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रगती करत असतो. अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशातून अंधाराकडे दोन मार्ग आहेत. आणि दुर्दैवानं अनेक धर्म माणसाला प्रकाशातून अंधाराकडे नेतात. ही फार विचित्र स्थिती आहे. प्रकाशातून आणखी प्रकाशाकडे नेण्याची भूमिका तिथे नाही. म्हणून आजही कर्मकांड काय आहे, प्रकाशातून अंधाराकडे जाण्याची वाटचाल आहे. हा अंधार सर्वांनाच भोवतो. एक साधं उदाहरण, पूजे अर्चेमध्ये जी काही फुलं पानं वगैरे वापरतात ना, पानं फुलं वगैरेचे, ही पानं फुलं पूजेमध्ये वापरल्यानंतर कुठे टाकतात? पाण्यामध्ये टाकतात. पाण्यातच टाकली पाहिजे हा दंड काय म्हणे. आता होतं काय ते पहा. पान असो फूल असो, ते उकिरड्यावरती सूर्यप्रकाशात पडलं तर काय होतं? हळूहळू सुकतं, डिसइंटिग्रेट होतं, मातीत मिळून जातं. त्यामुळं ते नॅचरल डिसइंटिग्रेशन आहे. पाण्यात टाकलं, मॉइश्चर आलं, तिथे मॉइश्चर आल्याबरोबर जीवजंतूची वाढ व्हायला लागते. त्यामुळे ते फूल किंवा ते पान, त्यामध्ये जंतू निर्माण होतात, बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बरोबर आहे. बॅक्टेरिया निर्माण झाल्यामुळं पाणी दूषित होतं. पाणी दूषित झाल्यामुळं जे कोणी पितील त्यांना दुःख होतं. मग हा
प्रकाशातून अंधाराकडे जाण्याचा मार्ग आहे की अंधारातून प्रकाशाकडे येण्याचा मार्ग आहे? एवढा अंधविश्वास या देशामध्ये आहे. कुंभमेळे होतात, आणखी काय होत आहे, त्याच्यामध्ये किती प्रदूषण होतं ते पहा. मी काय म्हणतो लक्षात आलं? हे प्रदूषण आज आपल्याला कळतं या समाजाला, या देशातल्या लोकांना, आधुनिक जगातल्या माणसाला, की प्रदूषण कशानं होतं कळतं ना. आणि तरी आम्ही जाणून बुजून हे प्रदूषण करतो. ही तर गोष्ट खरी आहे. हा आहे प्रकाशातून अंधाराकडे जाण्याचा मार्ग. प्रदूषण कळत असूनही आपण ते थांबवायला तयार नाही. किमान भारतामध्ये ते सर्वात अधिक प्रमाणामध्ये आहे. कुठल्याही नदीचं पाणी पिण्याची सोय राहिलेली नाही. ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणून बुद्धांना ही एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, प्रकाशातून अधिक प्रकाशाकडे जाण्याची वाटचाल करा. प्रकाशातून अंधाराकडे जाण्याची वाटचाल नको. बाबासाहेबांनी 56 साली याच पवित्र दीक्षाभूमीवरती दीक्षा दिली. आणि ह्या साऱ्या अंधश्रद्धा सोडा, हिंदू धर्मामध्ये असणारा त्या अंधारातून बाहेर पडा, प्रकाशाच्या मार्गाने जा बुद्धाच्या म्हणून सांगितलं. आजही आपल्याला पाहायला मिळतं की बाबासाहेबांना मानणारी अशी शेकडो कुटुंब आहेत, शेकडो माणसं आहेत ज्यांचं जुनं सुटलं नाही. आहे ना परिस्थिती? कर्मकांड सुटलं नाही, पूजा अर्चा सुटली नाही, श्रद्धा विश्वास सुटले नाही. आपण कोणत्या प्रकाशाकडे चाललो होतो आपण? आहे ना प्रश्न? आणि माणसाचं अज्ञान इतकं भयंकर असतं की हा प्रश्न तो स्वतःला विचारत नाही की मी कोणत्या मार्गाने चाललो आहे. म्हणून आज अशी गरज आहे की या देशातल्या केवळ आंबेडकरी अनुयायांनाच नाही तर तमाम माणसांना या सत्तेची जाणीव करून दिली पाहिजे की बाबा रे, प्रकाशातून अधिक प्रकाशाकडे जाण्याची वाटचाल करा, प्रकाशातून अंधाराकडे जाण्याची वाटचाल नको. मग 56 साली बाबासाहेबांनी जर इथे तो प्रकाशाचा मार्ग दाखवला असेल तर त्यांच्यावरती श्रद्धा ठेवणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की तो प्रकाशाच्याच मार्गाने जातोय की नाही हे पाहणं. जर त्याची पाहण्याची इच्छा नसेल, हे प्रॉब्लेम आहे. अतिशय महत्त्वाचा विचार जो आहे तो जाता जाता आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि शेवटी बुद्धांना सहजपणे गोष्ट सांगितलेली आहे, मन उदात्त करा, निश्चित ध्येयावरती निष्ठा असू द्या, सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमाचं उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवरती अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावरती अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल. बाह्य वस्तूवरचा आनंद आणि मनावरचा आनंद ही त्यातली फार मोठी भेद आहे. आपण आनंद कशात मानतो? बाह्य गोष्टीवरती आनंद मानत राहतो, मानसिक आनंद नसतो. मनुष्य दारू का पितो? बाह्य गोष्टीमध्ये आनंद पाहतो म्हणून. दारू पिली की शरीरामध्ये काहीतरी बदल होतो. आता केमिकल आहे, त्याचा काहीतरी परिणाम होणारच. त्यामध्ये मनुष्य वेगळ्या पद्धतीनं वागतो, स्वतःवरती हेच नसतं, काही नियंत्रणच नसतं, वेगळ्या पद्धतीनं वागतो, त्याला तो आनंद म्हणतो. खरंच आनंद आहे का तो? उतरल्यावरती दुःखी. परत आनंद होण्यासाठी परत प्या की लागला मार्गाला, तो काही परत जागेवरती येत नाही. ही आहे अंधारातून अंधाराकडे चालणारी वाटचाल. मनाच्या सुखाचा आम्ही विचारच करत नाही. आपलं शरीर सुखी केव्हा असेल? त्याला रोग झाला, सुखी असेल. त्वचेला खास सुटली, जखमा झाल्या, सुखी असेल? नाही. शरीर तेव्हा सुखी असेल जेव्हा ते स्वच्छ असेल. हे तर बरोबर आहे. दुःखी तेव्हा असेल जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी असा घोटाळा झालेला असेल, काहीतरी बिघडलेलं असेल. ही वस्तुस्थिती आहे. मग शरीर जर स्वच्छ असल्यानं सुखी राहतं तर मनाला तो नियम लागू होत नाही का?
मन अस्वच्छ राहून मनुष्य सुखानं कसं राहू शकेल? आनंद कसा होऊ शकेल? सुख कसं होऊ शकेल? म्हणून हेकटपणा, राग, ईर्ष्या, मत्सर, दोष अशा प्रकारचे अनेक मानसिक भावना आहेत, त्या माणसाला सातत्याने त्या दुःखामध्ये दडपून ठेवतात. बाहेर तो सुखानं जगतो, खाण्याची चिंता नाही, राहण्याची चिंता नाही, फिरण्याची चिंता नाही, सारं काही स्वातंत्र्य उपलब्ध आहे. परंतु मन निरोगी नसेल तर ते सारं व्यर्थ आहे, सर्व चुकीचं आहे. हा जो बुद्धानं फार महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला आहे की शेवटी माणसाचं सुख आणि दुःख माणसाच्या मनाशी संबंधित आहे. आणि मनाला सुखी होण्यासाठी मानसिक पद्धतीचा, आचरणाचा, वागण्याचा, करण्याचा प्रयत्न करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेरच्या गोष्टीतून ते काही होणार नाही. तर हा प्रसेनजितला दिलेला उपदेश आहे. प्रसेनजित पुढे बुद्धाचा शिष्य बनला, परंतु तेवढा तो डिव्होटेड असा होता अशातला काही भाग नाही. मुद्दा याच्यातला एकच लक्षात ठेवायचा की 3 तत्त्व तिने बुद्धाने मांडलेली आहेत, जी पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणारच आहोत. आणि इतर ज्या या धर्मदीक्षेच्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या वेळेस समरली पाहणार आहोत. आणि मग अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आपण वळणार आहोत. तो आहे 3रा खंड, भगवान बुद्धाने काय शिकवले. त्याचा हा प्रयत्न आपण पुढच्या भागापासून करू. तूर्त आपण इथेच थांबूया. हे 3 नियम लक्षात घेऊन मन, सुखाचा दुःखाचा मनाशी संबंध, बाह्य वस्तू ह्या मनाला घडवण्यासाठी कारणीभूत होतात, होतही नाहीत, परंतु सकारात्मकता हीच मनाला घडवण्याची सर्वात महत्त्वाची शक्ती आहे. आणि सकारात्मक मन हे मैत्री करुणेनं व्यवहार करणारं मन असतं. बस एवढ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करता येईल. तर आपण तूर्त इथेच थांबूया. जय भीम.